ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, अच्छा मग तू माझ्या बायकोच्या डोक्यात भरलंस असं म्हणतो आता अर्जुन अस्मिताला. तर आता सायली म्हणते, त्याने काय भरलं वगैरे नाही आहे हा. असं म्हणते आता अस्मिता. आणि मी काय एवढ्या हलक्या कानाची नाही आहे असं म्हणते आता सायली. पण मलाही वाटतं ना माझ्या नवऱ्याने फक्त माझ्याकडेच बघावं असं म्हणते आता सायली. आणि मी पण म्हणून छान दिसावं. पण सगळं उलटच झालं असं म्हणते आता सायली. त्यापेक्षा तुम्ही फोन घेतला असतात तर असं म्हणते आता सायली. सॉरी सॉरी चुकलं माझं असं म्हणतो आता अर्जुन. पण काय ना बायको, ॲट अ टाइम 3 केसेस हँडल करतोय मी. आणि त्या तिन्ही केसेसचं हिअरिंग याच वीकमध्ये आहे. म्हणून फोन कॉल्सवर मीटिंग होत्या. मी तुला फोन करणारच होतो. मी तुला फोन करण्यासाठी फोन हातातही घेतला होता. आणि नेमकं तेव्हाच चैतन्य एक फाईल घेऊन आला आणि त्यावर डिस्कशन करत बसलो आम्ही. प्लीज तू चिडू नकोस ना आता असं म्हणतो अर्जुन. तू चिडलीस तर काय होईल माहितीये का असं म्हणतो अर्जुन. कारण माझी सुंदर बायको चिडल्यावर आणखीनच सुंदर दिसते असं म्हणतो अर्जुन. आणि मग तिला बघता बघता माझं बीपी वाढायला लागतं असं म्हणतो अर्जुन. बघा बीपी वाढते असं म्हणतो अर्जुन. विमल बीपीचं मशीन घेऊन ये पटपट असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळे हसायला लागतात. मला चक्कर पण येते असं म्हणतो अर्जुन. डॅड डॅड असं म्हणतो अर्जुन. डॅड मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं म्हणतो अर्जुन. कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा प्लीज असं म्हणतो अर्जुन. प्लीज प्लीज असं ड्रामा करायला लागतो अर्जुन. बरं ठीक आहे मी केलंय माफ तुम्हाला असं म्हणते आता सायली. आणि आता अर्जुन खुश होतो. तुम्ही वरती जा असं म्हणते आता सायली. मी कॉफी घेऊन येते. असं म्हणतात आता सगळे. कल्पना, अस्मिता आणि प्रताप. मला असं म्हणतात अर्जुन. तुला बघून मी इतका फ्रेश झालो ना बायको, मला कॉफीची काहीच गरज नाही आता असं म्हणतात अर्जुन. तर आता विमल पण तोंड उघडं करते एकदम. अय्यो भैया असं म्हणतात आता सगळे. बाप रे, अर्जुनची तर 2 टोकं असतात असं म्हणतात अस्मिता. एकतर दुर्लक्ष करायचं, नाहीतर सगळ्यांसमोरच रोमॅन्टिक व्हायचं असं म्हणतात अस्मिता. असं म्हणतात आता सगळे. तर आता अर्जुन म्हणतो, सायलीला हरकत नाही. मग वर आमच्या रूममध्ये जाऊन आम्ही रोमॅन्टिक हो असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळ्यांना लाज वाटते. तो लाल शर्ट असं म्हणत तो सायलीला वर घेऊन जातो आता अर्जुन. आणि सगळे हसायला लागतात. अगं तू म्हणालीस तो सगळ्यांसमोर रोमॅन्स करतो म्हणून तो लाल शर्टचा निमित्त करून वर गेला बघ असं म्हणतो आता प्रताप. आणि सगळे हसतात आता. तर आता इथे कोर्ट दाखवलंय. तर आता प्रियाची सुटका होते आणि आता ती अश्विनला येऊन मिठी मारते. आणि आता खूप खुश असतात दोघे, अश्विन आणि प्रिया. हार्टिएस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन्स तन्वी असं म्हणतात अश्विन. सगळ्याचं क्रेडिट तुझं आहे असं म्हणते आता प्रिया. अश्विन किती केलंस रे तू माझ्यासाठी असं म्हणते आता प्रिया. खरंच थँक्यू. अगं असं म्हणतात अश्विन. वेडी आहेस का तू हां? नवऱ्याला कोणी थँक्यू म्हणतं का असं म्हणतात अश्विन. आणि तसंही तू सुटणारच होतीस. कारण या जगात न्याय आहे. आणि तुझ्यासारखी इनोसंट मुलगी कशी जेलमध्ये जाणार होती असं म्हणतात अश्विन. जेलची आठवण नको काढूस आता असं म्हणते आता प्रिया. मला ना असं झालंय कधी एकदा घरी जाते आणि सगळ्यांना भेटते असं म्हणते आता प्रिया. तू म्हणालास की सगळे माझ्यावर खूप चिडले आहेत असं म्हणते आता प्रिया. पण आता मला कोर्टाने सोडल्या म्हटल्यावर सगळ्यांचा राग नाहीसा होईल ना असं म्हणते आता प्रिया. आणि आई माझ्यावर फार काळ चिडून राहूच शकणार नाही तसं म्हणते आता प्रिया. खरं सांगू अश्विन, फ्रीजमधलं थंडगार पाणी, आपल्या घरचं जेवण, आपल्या बेडरूममधली मौसूत गादी, आपल्या बाथरूममधला सुरू केल्यावर येणारं पाणी, सगळं काही मी खूप मिस केलंय असं म्हणते आता प्रिया. त्यामुळे चल लवकर चल घरी जाऊया असं म्हणते आता प्रिया. तन्वी आपण निघूया असं म्हणतो आता अश्विन. पण आपण आता घरी जायचं नाही आहे असं म्हणतो अश्विन. तर आता प्रिया म्हणते त्या घरी जायचं नाही म्हणजे ज्या लोकांनी ऐनवेळी तुझी साथ सोडली त्या लोकांबरोबर मला आता राहायचं नाही आहे असं म्हणतो अश्विन. अरे मूर्खा, मी सुभेदारांच्या प्रॉपर्टीसाठी काय काय झेललंय, तुरुंगवास सुद्धा सहन केलाय. आणि आता तू म्हणतोयस की तिथे जायचं नाही असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे सायलीने अर्जुनला दाखवलंय. तर आता अर्जुन बघतो सायलीकडे आणि आता तो हसायला लागतो. हे काय होतं असं म्हणत अर्जुन. असं तुला कसं वाटलं की माझ्या ऑफिसमध्ये एक सुंदर मुलगी आली वगैरे आणि असं म्हणत अर्जुन. तू पण ना असं म्हणत अर्जुन. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये मुली येतात क्लायंट म्हणून, पण तेव्हा ती फक्त क्लायंट असते असं म्हणत अर्जुन. सो माझा लेडी लव्ह फक्त एकच आहे असं म्हणत अर्जुन. आणि तो म्हणतो मिसेस सायली अर्जुन सुभेदार. आणि माझा तुझ्यातला इंटरेस्ट जाईल किंवा गेलाय असं तुला वाटलंच कसं असं म्हणत अर्जुन. तर आता सायलीला हसायला लागते. मिसेस सुभेदार असं म्हणत अर्जुन. दॅट्स इम्पॉसिबल असं म्हणत अर्जुन. हां. आणि आता तो हसायला लागतो. तर आता सायली सुद्धा खुश होते. आणि आता अर्जुन सायलीकडे बघतो. तर आता अश्विन म्हणतो, तिथे तू गेल्यावर कुणालाही तुला बघून आनंद होणार नाही, मग कशाला जायचंय तिथे असं म्हणत अश्विन. कारण ती आपली आपली माणसं आहेत ती असं म्हणतात प्रिया. आणि मला बघून त्यांना आनंद होतो काय किंवा नाही होत त्याने काही फरक पडत नाही. कारण मी त्यांच्यासोबत आनंदातच राहणार आहे असं म्हणतात प्रिया. पण तडवी हे बघ प्लीज, आपण दुसरीकडे कुठेतरी राहूया ग असं म्हणतो आता अश्विन. प्लीज प्लीज मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही असं म्हणते आता प्रिया. आणि म्हणते ती की आणि माझं घर तोडल्याचा पाप मला माझ्या पत्री नको आहे असं म्हणते आता प्रिया. आणि ड्रामा करते आता ती. बास काय होऊ देत, आपण आपल्या घरीच जायचं असं म्हणते आता प्रिया. आणि आता ती म्हणते की
बस असं म्हणते ती. तर आता अश्विन नाईलाजाने हो म्हणतो. ठीक आहे असं म्हणतो आता तो आणि म्हणतो की जाऊया आपण. तर आता प्रिया खूप खुश होते. तर आता इथे अर्जुन सायलीला म्हणतो वेल नाही म्हणजे तुझ्या डोक्यात हे असले विचार आले हे चुकीचे पण नाही आहेत खरंच असं म्हणतो होता अर्जुन. बघ ना असं म्हणतो होता तो आजच माझ्या ऑफिसमध्ये एक सुंदर मुलगी आली होती असं म्हणतो होता अर्जुन आणि जळवायचा प्रयत्न करतो होता तो सायलीला अशी हायटेड यु नो अशी एवढी असं दाखवत असतो तो माझ्या हाईटच्या इतके म्हणजे एकदम परफेक्ट माझ्यासाठी फर्स्ट क्लास हाईट असं म्हणत होता अर्जुन अशी इंग्लिशमध्ये बोलत होती ती क्लासिक इंग्लिश असं म्हणत होता अर्जुन शॉर्ट शॉर्ट कपडे आहा असं म्हणत होता अर्जुन आणि साली चिडत असते सुंदर दिसत होती ती आणि आपण फिल्टर लावून फोटो काढतो ना गोरे गोरे एकदम तशी दिसत होती ती असं म्हणत होता अर्जुन टकाटक असं म्हणत होता तो वाव असं म्हणत होता अर्जुन तुम्हाला अशा मुली आवडतात असं म्हणते तर सायली तर अर्जुन हसायला लागतो आणि आता तो म्हणतो बायको आणि आता तो सायलीकडे जातो आणि आता म्हणतो मला कशा मुली आवडतात हे तुला माहित नाही आहे का असं म्हणतो आता तो मला नो फिल्टर फेस आवडतो नॅचरल नो फिल्टर फेस लांब केस असे मोठे मोठे डोळे शांत स्वभावाची खूप प्रेम करणारी आणि जर चिडली ना तर त्यांचं 2.0 व्हर्जन दाखवणारी असं म्हणतो होता अर्जुन आणि मोस्ट इम्पॉर्टंट नकट्या नाकाची असं म्हणतो होता अर्जुन मी नकटी नाही आहे असं म्हणते तर सायली पण राग नेहमी नाकावर बसलेला असतो ना असं म्हणतो होता अर्जुन सॉरी 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 असं म्हणतो होता अर्जुन सॉरी अगं चिडू नकोस ना आणि मी माझ्या बायकोकडे दुर्लक्ष करतोय हे काढून टाक आता डोक्यातून असं म्हणतो होता अर्जुन यु नो माझ्या डोक्यात फक्त दोनच गोष्टी असतात असं म्हणतो होता अर्जुन एक माझं काम आणि एक माझी सुंदर बायको असं म्हणतो होता अर्जुन तर आता सायली म्हणते मग तुम्ही मला कॉल का केला नाहीत आणि मी तुम्हाला फोन करते तेव्हा उचलत का नाही मग मी काय विचार करायचा असं म्हणते तर सायली हेच असं म्हणत होता अर्जुन की नवरा काम करत असेल असं समजायचं असं म्हणत होता अर्जुन एवढं सतत कसलं काम सुरू असतं तुमचं असं म्हणते तर सायली अगं आपल्याच केसवर काम करत होतो मी असं म्हणत होता अर्जुन तर आता सायली म्हणते म्हणजे तन्वी असं म्हणत होता अर्जुन तिचा वकील माफीचा साक्षीदार म्हणून आज केस लढणार आहे तिच्यासाठी कोर्टामध्ये असं म्हणत होता अर्जुन तर आता सायली म्हणते अहो पण तसं झालं तर ती तुरुंगातून वापस येईल ना असं म्हणते तर सायली पण डोंट वरी त्या पब्लिक प्रोसिक्युटर सोबत मला बोलायचंच आहे असं म्हणत होता अर्जुन तो नीट बोलत नाही कुणाशीच पण तरी सुद्धा माझे प्रयत्न चालू आहेत असं म्हणत होता अर्जुन आज फोन केला होता मी त्याला त्याने उचलला नाही असं म्हणत होता अर्जुन उद्या परत ट्राय करेन नाहीतर मी स्वतः त्याला भेटायला जाईन ओके डोंट वरी असं म्हणतो होता अर्जुन आणि मी चैतन्याशी आज तेच डिस्कस करत होतो असं म्हणत अर्जुन अच्छा आणि म्हणून ती चिठ्ठी तुम्ही वाचली नाही असं म्हणत सायली तर कसली चिठ्ठी असं म्हणत अर्जुन अहो चिठ्ठी दिली होती ना मी म्हणजे तुम्ही डब्बा उघडलाच नाही असं म्हणत सायली उघडलं ना असं म्हणत अर्जुन आज तर माझ्या डब्यात माझी फेवरेट भेंडीची भाजी होती असं म्हणत अर्जुन म्हणून डब्बा असा एकदम उघडून साफ पुसून टाकला मी असं म्हणत अर्जुन पण त्या चिठ्ठीत नव्हती चिठ्ठी पाठवलेलीस तू असं म्हणत अर्जुन अहो होती ना मी त्यात तसं म्हणते आता सायली काय असं म्हणत अर्जुन प्रिय पापा तू माझ्या आजी आजोबांचं ऐकशील ना माझ्या आते भावंडाशी खेळायला लवकर घरी घेऊन येशील ना असं लेटर लिहिलेलं आहे ते सांगत असते आता सायली अर्जुनला सगळं ती सांगत असते की कसं लेटर लिहिले वगैरे सगळं तर आता अर्जुन लाजतो आणि खुशही होतो म्हणजे ती चिठ्ठी तुझी नव्हतीच असं म्हणतो होता अर्जुन आपल्या बाळाची होती असं म्हणतो होता अर्जुन आणि मी स्टुपिड असं म्हणतो होता अर्जुन मी बघितलंच नाही आम सो सॉरी असं म्हणत अर्जुन जाऊ द्या तुम्ही डब्बा काढला तेव्हा पडली असेल ती कुठेतरी असं म्हणते तर सायली पण आता माझ्या बाळाला उत्तर लिहायलाच हवं असं म्हणत होता अर्जुन त्याला सुद्धा कळायला हवं ना की ती जेव्हा ह्या जगात येणार आहे तेव्हा तिचा बाप तिच्यावर किती प्रेम करणार आहे असं म्हणत अर्जुन तिच्यावर असं म्हणते तर सायली ऑफकोर्स मला तुझ्यासारखी गोड आणि प्रेमल मुलगी हवी आहे असं म्हणत अर्जुन आणि मला तुमच्यासारखा हुशार आणि धडाकेबाज मुलगा हवा आहे असं म्हणते आता सायली काही असो मुलगा असो किंवा मुलगी असो असं म्हणते आता सायली ती निरोगी आणि समांजस असायला हवं बस असं म्हणते आता सायली तर आता अर्जुन म्हणतो लवकर यायलाच हवं तर आता दोघीला असतात आणि आता अर्जुन पकडतो सायलीला आणि आता तो तिला बसवतो त्यांच्या बेडवरती तर आता चालू होतं एक सॉन्ग रोमॅन्टिक गाणं आणि आता रोमॅन्टिक सीन आहे अर्जुन आणि सायलीचा तो आता तिचा हात पकडतो आणि गाणं चालू होतं का कळेना कोण त्या क्षणी तर आता त्यांचा रोमॅन्टिक सीनच दाखवलाय बघा प्रेक्षकावर अर्जुन आणि सायलीचा तो तिच्या बटा वगैरे पकडत असतो आणि तिला आचत असते असं वगैरे आहे सगळं आता सायली आणि अर्जुन एकमेकांना मिठी वगैरे मारत असतात खूपच जास्त रोमॅन्टिक सीन दाखवलं इथं बघा प्रेक्षक हो बहुतेक आता बाळ नक्की येणार कमाल आहे माझी बायको इतकी सुंदर दिसत होती माझं लक्षच गेलं नाही तिच्याकडे एक काम करू बायको आता बसून ना रोज तू अशीच तयार होत राहा
रोज अशी तयार हो असं म्हणते तर सायली. माझ्या आपल्या रोजच्या साड्याच बरं असं म्हणते तर सायली. बरं असं म्हणत होता अर्जुन. कधी कधी तरी असं म्हणतो होता अर्जुन. माझ्यासाठी असं म्हणत होता तो. तर सायली म्हणते हो. तर आता इथे जेलमध्ये महिपत येतो आणि साक्षीला भेटायला आलेला असतो आता तो. तर आता त्याचा चेहरा पडलेला असतो. काय झालं अण्णा असं म्हणते आता साक्षी. तुम्हाला विचारते काय झालं असं म्हणते आता साक्षी. तोंड का पाडलाय. तर आता साक्षी येते महिपतजवळ. वाईटातली वाईट बातमी ऐकण्याची सुद्धा आता माझी तयारी आहे असं म्हणते आता साक्षी. काय झालंय अण्णा. मोठ्या मुश्किलीने जो एक वकील तयार झाला होता तो सुद्धा सोडून गेलाय का असं म्हणते आता साक्षी. का कोर्टाने आदेश काढलाय. जन्मठेप नाही फाशी. साक्षी शिखरेला फाशीच झाली पाहिजेत असं म्हणते आता साक्षी. कधी देतायत फाशी. आज देतायत उद्या असं म्हणते आता साक्षी. परवा कधी सांगा ना कधी फाशी देतायत मला असं म्हणते आता साक्षी. काहीतरी वेड्यासारखं बडबडू नको ना पोरी असं म्हणतो आता महिपत. तुला कशाला फाशी देतील म्हणजे वकील सोडून गेलाय असं म्हणते तर साक्षी. नाही नाही असं म्हणत होता महिपत. वकील नाही ती प्रिया. प्रिया सुटली असं म्हणत होता महिपत. काय असं म्हणते तर साक्षी. प्रिया. पण प्रिया तर हॉस्पिटलमध्ये होती ना असं म्हणते आता साक्षी. मग हॉस्पिटलमधून पळाली का प्रिया. नाही नाही असं म्हणतो महिपत. कायद्याने तिला जेलातून सोडलंय असं म्हणतो आता महिपत. तर आता साक्षीला खूप राग येतो. काय असं म्हणते आता ती. काय कायद्याने म्हणजे म्हणजे प्रिया लिगली जेलमधून बाहेर पडली आहे असं म्हणते आता साक्षी. लिगली असं म्हणते आता ती. तर आता महिपत म्हणतो हो. कसं शक्य आहे हे असं म्हणते आता साक्षी. हे कसं शक्य आहे हे कधी झालं. तर आता महिपत म्हणतो खरं तर माझीच चूक झाली. म्हणजे एकदा तिचा मला फोन आला होता. तर एखादा गुंडाला पाठवा हा मला पाठवायला. अहो हेच करत आला तुम्ही प्रत्येक वेळेला. तुमच्या त्या गुंड माणसांमागे रपत असता तुम्ही. हिंमत असेल ना तर स्वतः या इथे हॉस्पिटलमध्ये. पण तुम्ही येणारच नाही कारण तुम्ही एक नंबरचे भेकाड आहात. भेकड असं म्हटलेले असते ना. प्रिया म्हणून गेलेला असतो महिपत तिच्यावर हल्ला करण्यासाठी. आता हा सगळा प्रकार घडलेला महिपत सांगत असतो साक्षीला. कुठल्या बिळात जाऊन लपणार लप. आज तुझे तुकडे नक्की करणार असं म्हणून महिपत हल्ला केलेला असतो ना तिच्यावरती. ते सगळं आता तो सांगत असतो साक्षीला आणि सगळं साक्षी ऐकत असते. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. वा खूप खुश आहे तसा तू आज अर्जुन असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो हा वास इतका स्ट्रॉंग आहे ना भज्यांचा. तर आता पुऱ्या पनवेलला कळलं असेल की सुभेदारांच्या घरात भजी बनली आहे म्हणून असं म्हणत होता प्रताप. तर आता सगळे खुश असतात सुभेदार मंडळी आणि आता ते हसत सुद्धा असतात आणि खुश असतात खूप. आणि सायली मात्र स्वयंपाक करत असते आणि भजी करत असते. सायलीच्या हातची भजी खायला मिळणार आहे हे ऐकल्यावरच माझी भूक वाढायला लागली आहे असं म्हणते आता स्मिता. हा बायको पटकन घेऊन ये भूक लागली आहे असं म्हणत होता अर्जुन. आली भजी म्हणून ओरडायला लागतात सगळेजण आता आणि हसायला लागतात आणि एन्जॉय करत असतात. तर आता सायली भज्या बनवत असते. तर आता सगळे भजी भजी ओरडत असतात. तर आता भजी आणून ठेवते सायली. गरमागरम भजी असं म्हणते आता सायली. वा किती वास छान येतोय असं म्हणत होता अर्जुन आणि आता तो खायला घेतो. खूप गरम असतं त्यामुळे त्याचं तोंड भाजतं आता. आणि आता अस्मिता सुद्धा घेते. अस्मिता ताई तुम्ही एकच भजी खायची आहे असं म्हणते आता सायली. एकच का असं म्हणते आता अस्मिता. तेलकट खायचं नाही आहे ना आपण असं म्हणते आता सायली. हो अस्मिता फक्त एकच भजी खायची. तुझं कसं आहे ना एकदा भजी खायला लागलीस ना तर तू थांबतच नाहीस असं म्हणते आता कल्पना. याला काय अर्थ आहे असं म्हणते अस्मिता. अगं अस्मिता सायली आणि कल्पना जे काय सांगतायत ते गुपचूप ऐकायचं आहे असं म्हणत होता प्रताप. आणि अस्मिताई हे सगळं आपण आपल्या बाळासाठी करतोय ना असं म्हणते आता सायली. हा बायको हिला ना असं सांगू नकोस. हिला असं सांग ही भजी खाशील ना तर जाडी होशील वजन वाढेल असं म्हणत होता अर्जुन. अहो असं म्हणते आता सायली. एकही भजी खाणार नाही. तरी मी 2 भज्या खाणार आहे हा असं म्हणते आता स्मिता. ओ असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता सगळे भजी खायला लागतात बघा प्रेक्षक. आणि आता प्रताप कल्पना सगळे एन्जॉय करत असतात भजी. आणि आता प्रिया आणि अश्विन येतात सुभेदारांच्या घरी. तर आता वादळ आल्यासारखं दाखवलंय बघा प्रेक्षक घराचं. तर आता सायली बघते इकडे तिकडे. तर इतकं वादळ का आलं अचानक असं म्हणतात सगळेजण. तर आता प्रिया अश्विन बोलत असतात आणि येत असतात घराकडे. एवढं का वारं सुटलंय असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे प्रिया तोरात येत असते बघा प्रेक्षक घरा. तर आता खूप खुश असते प्रिया. थांबा मी जाऊन खिडकी लावते असं म्हणते तर विमलताई. विमलताई मी लावते असं म्हणते तर सायली. तर आता इथे प्रिया आणि अश्विन आलेले असतात दरवाजाकडे. तर आता सायली जातच असते लावायला दरवाजा. तेवढ्यातच आता ती बघते आणि तिला आता प्रिया आणि अश्विन दिसतात. तर आता सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग सोडतो. तर आता प्रिया इथे तोऱ्यात आलेली असते बघा घरी. तर आता इथे अर्जुन आणि अस्मिता मात्र एन्जॉय करत असतात आणि सगळेच खूप एन्जॉय करत असतात. तर आता इथे प्रिया आपली बॅग ठेवते खाली. अश्विन सुद्धा बॅग ठेवतो खाली. तर आता सगळे सुभेदार मंडळींना सुद्धा प्रिया आणि अश्विन दिसतात. तर आता इथे प्रिया आलेली असते. आजचा भाग इथे संपतो. तर वगैरे रिकामध्ये काय आहे ते तन्वी चला आज चला असं म्हणतो अश्विन. खबरदार असं म्हणते तर सायली. एक पाऊल तरी माझ्या घरात टाकलंच तर असं म्हणते तर सायली आणि थोबाडीत मारते आता ती प्रियाच्या. तोंड बंद. एवढं सगळं होऊनही माझ्या घरात आलीस
कायद्याने आता ती असं म्हणतो होता अश्विन. तर आता सायली तिला पकडते आणि आता तिला धरून बाहेर नेते. कायद्याने तुझी सुटका केली असेल पण या घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही असं म्हणून सायली आता लावते गेट आणि आता अस्मिता आणि कल्पना सुद्धा तिची साथ देतात आणि तिला घराबाहेर काढतात. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.